चला नमस्कार. शिक्षक भरती अत्यंत महत्त्वाची अपडेट. पवित्र पोर्टल संदर्भामध्ये गुड न्यूज आलेली आहे. पवित्र पोर्टलसाठी सर्वोच्च न्यायालय तर उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी जे काही निर्देश दिलेले आहेत, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पवित्र पोर्टल बाहेरील जी काही भरती प्रक्रिया राबवलेली आहे, मंजूर झालेली आहे, ती भरती प्रक्रियेची आता चौकशी केली जाणार आहे. आणि इथून पुढे फक्त आणि फक्त शिक्षक भरती जी काही प्रक्रिया होणार आहे ती म्हणजे पवित्र पोर्टल नुसारच होणार आहे. परंतु आता पवित्र पोर्टल बाहेर जी काही शिक्षकांची नियुक्ती झालेली आहे तर त्याची सुद्धा चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. सविस्तर काय आहे ते डिटेलमध्ये पाहूया. तत्पूर्वी चॅनल नवीन आहेत, पटकन चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, चला. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने आता मोठा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामध्ये जर पाहिलं असेल तर 22 जून 2017 नुसार शिक्षक पदभरतीत पारदर्शकता हे अनिवार्य नियम केलेला आहे. इकडे पवित्र पोर्टल तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलेलं आहे. लॉगिन आयडी, पासवर्ड संपूर्ण डिटेल दिले, पारदर्शक कारभार दाखवला आहे, गुणवत्ता दाखवलेली आहे. जे गुणवंत विद्यार्थी तेच पवित्र पोर्टलच्या माध्यमातून घेतले जात आहेत. राज्यातील शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक आणि गुणवत्ता आधारित करण्यासाठी पवित्र ऑनलाईन प्रणालीची स्थापना करण्याचा नेमका उद्देशच ते होता. सर्व खाजगी आणि अनुदानित शाळांसाठी या प्रणालीद्वारे भरती प्रक्रिया करणं बंधनकारक आहे. तरीही आता जर पाहिलं असेल तर हा तक्ता पाहणं खूप गरजेचं आहे. नंबर 1 इथं जर पाहिलं तर संस्थातील पळवाटा, खाजगी आणि अनुदानित शाळांचा मनमानी कारभार होता. त्या कारभाराची आता चौकशी केली जाणार आणि इथून पुढे ज्या कुठल्या भरती प्रक्रिया मुलाखत थ्रू असणार आहे त्या सगळ्या तुमच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच असणार आहेत. आता पळवाटा काय होते ते बघूया. पहिलं पवित्र पोर्टल सुरू झालं होतं, मग गुणवत्ता पूर्ण आधारित जे काही निवड असेल त्यांची निवड व्हायची आणि पारदर्शक तो पूर्णपणे भरती प्रक्रिया असेल. आता इकडे यांची पळवाट काय होती तर बघा, इकडे दिलेले तुम्हाला पळवाटसाठी संदर्भात दिले बघा, थेट नियुक्ती केली जायची. शाळांची कारणं काय होती? लॉग इन आयडी न मिळणे, प्रशासनाकडून वेळेत प्रतिसाद न मिळणे, यामुळे ही पळवाटानुसार हे काय करायचे, संस्था चालक डायरेक्ट थेट नियुक्ती करायची. परिणामात शाळांकडून स्वतःच्या स्तरावर अनेक वर्षापासून ही अनियमित शिक्षकांच्या थेट नियुक्त्या होत्या. त्याच्यावर आता उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले. आता त्यावर राज्य सरकारने निर्णय काय घेतलेला बघा. उच्च न्यायालयातील तीव्र नाराजी आणि कारवाईचे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत. मग पवित्र पोर्टल शिवाय झालेले जे काय भरती प्रक्रिया असतील त्या प्रकारावर उच्च न्यायालयाची तीव्र नाराजी आहे. नंबर 1 शाळांनी पुढे केलेल्या कारणांची म्हणजे लॉग इन आयडी न मिळणे, वेळेत प्रतिसाद न मिळणे, न्यायालयाने गंभीर दखल घेतलेली आहे. राज्य सरकारला या सर्व अनियमित नियुक्त्यांचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाकडून मंगळवारी शासन निर्णय त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे. काय त्या शासन निर्णयामध्ये नेमकं बघा. या ठिकाणी शालेय शिक्षण विभागाची कारवाई त्रिसदस्यीय चौकशी समिती त्यांनी स्थापन केली. अध्यक्ष विभागीय शिक्षण उपसंचालकाचे अध्यक्ष असतील, 2 सदस्य अधिकारी सदस्य असतील या ठिकाणी. आणि हे अध्यक्षाचा जो अधिकार आहे, या अधिकारात 2 जे काही सदस्य आहे त्याची निवड करण्याचा पूर्णपणे अधिकार अध्यक्ष विभागीय शिक्षण उपसंचालकाला त्या ठिकाणी असणार आहे. आता चौकशीची दिशा, सविस्तर अहवाल आणि 4 प्रमुख तपासणीचे निकष आहे. पहिला जर निकष पाहिला असेल तुम्ही, पडताळणी प्रक्रिया असणार आहे, ज्यामध्ये पवित्र पोर्टलद्वारे भरती झाली का याची सखोल पहिली पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर कारणांची मीमांसा, पोर्टल शिवाय भरती झाल्यास त्यामागील नेमकं कारण काय ते तपासलं जाणार आहे. त्यानंतर शालार्थ प्रणाली छाननी, संबंधित शिक्षकांची शालार्थ प्रणालीची नोंद आणि त्यांचं वेतन आहे या स्थितीची छाननी केली जाणार आहे. 4 नंबर मान्यता तपासली जाणार आहे. नियुक्ती प्रक्रियेतील प्रलंबित, मंजूर आणि नाकारलेल्या मान्यताची तपासणी त्या ठिकाणी केली जाणार आहे. हे सगळं काम ही समिती केली जाणार आहे. आता शिक्षण व्यवस्थेचे शुद्धीकरण एका नव्या पारदर्शक पर्वाची सुरुवात म्हणजे इथून पुढची जी काय प्रोसेस असणार आहे ही फक्त आणि फक्त पवित्र प्रणाली मार्फतच केली जाणार आहे. भविष्यातील पारदर्शकता आणि गुणवत्ता आधारित शिक्षण व्यवस्था फक्त पवित्र पोर्टलचं एकच चुकतंय की खूप भला मोठा उशीर करतायत. त्या जी प्रोसेस साधारणतः 30 दिवसामध्ये 45 दिवसात करणं गरजेचं आहे, तिला ती 1-1 वर्ष लावताय. बघा इथे जर पाहिलं असेल तर न्यायालयाचे कठोर निर्देश, त्यानंतर त्रिसदस्यीय जी काय सदस्य नेमलेली आहे समिती त्याची सखोल चौकशी केली जाणार आहे. त्याच्यानंतर शालार्थ जे काय आयडिया आहे आणि वेतन तुमची जी प्रणाली त्याची छाननी चेक केली जाणार आहे. त्यात काही तफावत असेल तर मग ते निर्णय काय द्यायचा देतील.
अनेक वर्षापासून सुरू असलेल्या अनियमित नियुक्त्यांना आळा घालून राज्याच्या शिक्षक भरती प्रक्रियेत पुन्हा विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी शासनाचा एक महत्त्वाचा अंतिम हेतू आहे. म्हणजे लक्षात ठेवा, उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यामुळे शासनाने एक समिती गठीत केलेली आहे आणि संस्था चालकाच्या काही पळवाटा होत्या विविध कारणामुळे त्या पूर्णपणे बंद झाल्यात. जेणेकरून आता येणार आहे जे मुलं आहे त्यांनी टेट 3 दिली असतील तर तुमच्या जिल्हा परिषद असेल, नगर परिषद असेल, महानगरपालिका असेल, त्या जागा सोडता ज्यांना कमी मार्क आहेत तर इतर संस्थाच्या ज्या जागा आहेत तर त्या जागेवर सुद्धा मोठ्या प्रमाणात जागा येऊ शकतात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून. त्यामुळे त्यांना एक दिलासादायक असू शकतो. हा व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही टीईटी त्या ठिकाणी पास नसाल किंवा तुम्हाला टीईटी द्यायची असेल तर लक्षात ठेवा, टीईटीची आपली बॅच सुरू झालेली आहे. टीईटीची बॅच सुरू झाली, फक्त 1999 रुपये फीस ठेवलेली आहे. पेपर 1 पेपर 2 दोन्ही एकत्र 1500 फीस आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं टीईटी शिकवताना 2013 पासून ते 2025 पर्यंत टीईटीचे जे काही पेपर झाले पहिले त्या पेपरचं विश्लेषण घेणार आहोत. त्याच्यानंतर तुमचा सिलेबस आहे तो सिलेबस शिकवायला सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे कमी वेळ असेल हरकत नाही, पण ऑथेंटिक पूर्ण तुमचं जे काही गाभा आहे जी नस म्हणतात ती आहे 2013 ते 25 टीईटी झालेले पेपर, बस त्यानुसार तुम्हाला शिकवायचं. आणि 150 पैकी आरामशीर तुम्हाला 120 मार्क कसे येतील हे त्या ठिकाणी शिकवलं जाणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, चल ठीक. टेलिग्रामचा ग्रुप आहे, जॉईन करून घ्या. हा, तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल टीईटीचा नंबर लक्षात ठेवा, या नंबरला संपर्क करा 95 52 62 95 63 या नंबरला संपर्क करा.